जालना जवळील कुंभेफळ या गावचा संपर्क तुटला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय। अनेक घरांची पडझड झाली आहे, शेती उद्ध्वस्त झाली आहे। रस्ते असो किंवा पूल वाहून गेले। अनेक ठिकाणी कुटुंब वाहून गेलं तर कुठे जनावरं वाहून गेली। एक प्रकारे सगळं काही उद्ध्वस्त झालंय। अशीच परिस्थिती जालना जवळील कुंभेफळ या गावची झाली आहे। भयंकर जोराचा पाऊस झाल्याने गावामध्ये येण्या जाण्याकरता असलेला पूल आणि रस्ता वाहून गेला, त्यामुळे गावचा संपर्क पूर्णपणे तुटला होता। याबाबत जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना माहिती पडली आणि ते सकाळीच कुंभेफळकडे गेले, पण गावचा पूल वाहून गेला होता। त्यामुळे त्यांनी आपल्या सोबतच्या लोकांचा हात धरून एकमेकांच्या आधारे घेऊन कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढत गाव गाठलं। नंतर ट्रॅक्टरवर बसून पाहणी केली आणि लवकरात लवकर नदीवरील पूल आणि रस्त्याचं काम करून गावकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्याची संपूर्ण माहिती सरकारकडे पाठवून देईन, मदत मिळवून देईल, असं आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलं। खरं तर आज सकाळी 9 वाजता मी कुंभेफळ या गावामध्ये होतो आणि गावाचा संपर्क तुटलेला आहे। गावातल्या लोकांना बाहेर पडता येत नाही। मी स्वतः कमरा एवढ्या पाण्यातून त्या ठिकाणी गावामध्ये गेलो। माझे व्हिडिओ तुम्हाला आहेत, दाखवतो, तुम्ही बघितलं, तुम्ही पण बघितलेले आहेत। आणि तेही 50 माणसं एकमेकाला धरून आम्ही त्या ठिकाणी गावात गेलो। त्या गावाचा रस्ता पूल मिस केलेला आहे, परंतु आता अतिवृष्टी झाल्यामुळं त्या गावाच्या लोकांची मागणी पुलाची मागणी तातडीने मी मंजूर करतो। शेत पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि लोकांची मागणी आहे की सरसगट त्या ठिकाणी पंचनामे केले पाहिजे। ती मागणी ही मागणी निश्चितपणे पूर्ण केली जाईल। नुकसान भरपाईची मागणी हो, 100% सरसगट नुकसान भरपाईची मागणी होते आणि ती 1-2 नाही, सर्व शेतकरी मागणी करतात आणि मला असं वाटतं की सरकार त्यामध्ये निर्णय घेईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही। मुख्यमंत्री महोदय या सर्व पंचनामे पाहून करू असं म्हणले। मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये हे होईल। माझी तर 100% भूमिका आहे की सरसकट पंचनामे झाले पाहिजे।